नमस्कार. सातारा आवाजमध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा शहरात सर्वाधिक मताधिक्य ज्या प्रभागाला मिळालं त्या प्रभागातील नागरिकांनी खरं तर माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि सौ वनिता विक्रम शिंदे यांना समर्थ साथ असल्याचं मताचा कौल देऊन त्यांना विजयश्री करून दाखवून दिलेलं आहे. सातारा शहरामध्ये सर्वाधिक मतदान ज्या प्रभागामध्ये झालं ते प्रभाग क्रमांक 7. भारतीय जनता पक्षाच्या या अधिकृत उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये 6 ते 7 वेळा घर टू घर प्रचार केला. अपक्षांना तितकासा वेळ हा मिळाला जरी नसला तरी ही लढत खरं तर प्रतिष्ठेची आणि अटीतटीची रंगल्याचं चित्र दिसून आलं. सौ वनिता विक्रम शिंदे आणि मनोज शेंडे यांच्या समोर खरं तर बंडखोरी केलेल्या अपक्षांचं मोठं आव्हान होतं. मात्र या आव्हानाला त्यांनी आपल्या प्रचारातून, भेटीतून आणि नेत्यांनी त्यांच्यावर दिलेल्या विश्वासातून खरं तर विजयश्री खेचून आणली. 7 मध्ये जर विचार केला असता तर मनोज शेंडे यांच्या विरोधात त्यांचे बंधू आनंद शेंडे आणि दुसऱ्या बाजूला सौ वनिता विक्रम शिंदे यांच्या विरोधात सुजाता किरण कुराडे अशीच खरं तर ही लढत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सौ अंजली धीरज घाडगे आणि धीरज घाडगे या दोन्ही पती पत्नींचा करिश्मा खरं तर दिसून आला. या दोघांच्याही मताधिक्यामुळं नक्की कोणाला याचा झाला फायदा आणि कोणाला झाला याचा तोटा याच्या चर्चा रंगलेला. वनिता विक्रम शिंदे यांना 1803, सौ सुजाता कुराडे यांना 1397, अंजली धीरज घाडगे यांना 454 मतं, संगीता धबधबे यांना 85, नजमा लियाकत बागवान यांना 72, शेख रजिया अबुजार यांना 499 आणि नोटाला 51 असं 4361 एकूण मतदानापैकी खरं तर 406 मताचं लीड हे सुजाता कुराडे यांच्यापेक्षा जास्त घेत वनिता विक्रम शिंदे यांनी विजयश्री खरं तर खेचून आणलेला आहे. त्यामध्ये जर पाहिलं असता तर मनोज शेंडे यांना 1930 मतं पडली आणि आनंद शेंडे यांना 1817 अशी मतं पडलेली आहेत. धीरज घाडगे यांना 426 मतं, शेख नवाज रफीक यांना 107, धोत्रे सागर सतीश यांना 37 आणि नोटाला 44 असं 4361 मतदानापैकी खरं तर आनंद शेंडे यांच्यापेक्षा 113 मतं ही मनोज शेंडे यांना अधिक पडली. प्रभाग क्रमांक 7 मध्ये खरं तर मनोज शेंडे यांना पहिल्यापासूनच तारेवरची कसरत करावी लागली होती. खरं तर अक्षय मतकर यांना खरं तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये तिकीट मिळणार होतं अशा चर्चा सुरुवातीला झाल्या. त्यानंतर दावेदारी सिद्ध झाल्यानंतर खरं तर शकील बागवान यांचं देखील मनोज शेंडे यांच्या समोर मोठं आव्हान उभं होतं. मात्र निवडणुकीचा माहोल झाल्यानंतर दोन्ही राज्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं. यानंतर शकील बागवानांनी खरं तर अर्ज माघारी घेतला. त्यामुळं खऱ्या अर्थानं आनंद शेंडे आणि मनोज शेंडे यांच्यातच प्रतिष्ठेची लढत झाल्याचं चित्र स्पष्ट झालेलं होतं. दुसऱ्या बाजूला खरं तर पारंपरिक लढत देत असलेला धीरज घाडगे यांनी यावर्षी आपली पत्नी अंजली घाडगे यांना देखील निवडणुकीमध्ये उतरवल्यामुळं त्या दोघांचा करिश्मा खरं तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये निर्णायक ठरल्याचं चित्र दिसून आलं. यामध्ये खरं तर मनोज शेंडे आणि वनिता विक्रम शिंदे या दोन्ही उमेदवारांचं खरं तर साठलोट पद्धतीनं एकमेकाला दिलेली साथ आणि त्या दोघांनीही केलेला प्रचार हे खरं तर ह्या दोघांच्या विजयाचं मूळ कारण ठरलेलं आहे. खरं तर काही महत्त्वपूर्ण व्यक्तींचा यामध्ये निश्चितच मोलाचा वाटा आहे. खरं तर शकील बागवान, ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले, त्याचबरोबर ओमकार भंडारे, जयेंद्रदादा चव्हाण, जाधव आव्हाड, राहुल गायकवाड हे खरं तर ही खरं तर भारतीय जनता पक्षाला मिळालेली महत्त्वपूर्ण संधी होती की ज्या संधीचं सोनं खरं तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये मनोज शेंडे आणि सौ वनिता विक्रम शिंदे यांनी करून दाखवलं आणि घर टू घर केलेल्या प्रचाराचं खरं तर त्यांना हे यश मिळालं. प्रभाग क्रमांक 7 मध्ये खरं तर प्रभागातील नागरिकांनी मताचा कौल माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे
आणि सौ वनिता विक्रमशिला यांच्या पारड्यामध्ये मताच्या स्वरूपामध्ये दिला. प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांनी सौ वनिता विक्रम शिंदे आणि माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना साथ असल्याचं निर्णायक मतातून दाखवून दिलेलं आहे. दोन्ही राजांच्या निष्ठावंतांची खरं तर ही सत्व परीक्षा होती का, तर निश्चितच होती. कारण यामध्ये दोन्ही राजांच्या निष्ठावंतांनीच केलेली बंडखोरी खरं तर आव्हानात्मक म्हणून या दोन्ही उमेदवारांसमोर उभी ठाकली होती. सर्वाधिक मतदान झालेल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये दोन्ही नेत्यांच्या उमेदवारांचा खरं तर कस लागला. प्रतिष्ठेची अटीतटीची अशी लढत झाली. मात्र प्रभागातील नागरिकांनी आपली समर्थ साथ ही दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभी केल्यामुळं खरं तर त्यांचा विजय हा निश्चित झाला. मोठ्या जल्लोषात दोघांनीही प्रभागातील नागरिकांना भेटून त्यांचा आभार मानलेला आहे. मात्र आता त्यांच्यासमोर प्रभागाचा विकास आणि त्याचा ध्यास घेण्याचं आव्हान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये हार जीत ही ठरलेली आहे. मात्र ज्यांनी विजयश्री खेचून आणला त्यांना सातारा आवाजतर्फे मनापासून शुभेच्छा. आणि ज्यांचा पराभव झाला, अगदी तो निसटता पराभव झाला, त्यांना देखील त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी आणि एकूणच प्रभागाच्या विकासात्मक बाबींमध्ये त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना देखील आपल्या शुभेच्छा आहेत.